नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर या इथे मी एक ब्लाउज पीस आणि अस्तर घेतलेला आहे। आज आपण फोरटक्स ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत। तर जे काही मेजरमेंट्स आहेत ते मी स्क्रीनवर देईल आणि आपण कटिंगला सुरुवात करू। तर इथे मी अस्तर घेतलेला आहे। अस्तर साधारणतः मी 1 मीटर घेतलेला आहे। जेव्हा आपण डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करतो तेव्हा अस्तर हे थोडंसं जास्त लागतं, पण आपला डबल कटिंगचा ताण वाचतो। तर डबल फोल्ड अस्तर आहे, बंद बाजू मी माझ्याकडे ठेवली आहे। आणि आता माप टाकूयात। उंचीमध्ये 1 इंच प्लस, त्यानंतर सरळ एक लाईन आखून घेतली मी बॉटमला आणि शोल्डरला एक लाईन आखली। आता इथे एक गळा रुंदी मी 2.25 घेते आहे, त्यानंतर शोल्डर पट्टी सुद्धा 2.25 आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। सो हे 5.25 इंच शोल्डर झालं याचं। आणि मुंढा जो आहे तो 6 टाकते छातीप्रमाणे। आता छातीचा चौथा भाग आहे 10, म्हणजे 40 ची छाती आहे, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमरेचा चौथा भाग पुढे 1 इंच बॅक साईडला टक्स आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। साईड पार्ट्स मी जोडून घेतले। पाठीमागच्या मुंढ्याला आपण 1.25 इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि पाठीमागच्या मुंढ्याचा आकार देणार आहोत। सो इथे फिटिंग लाईनला आपल्याला 1/2 इंच खाली जाऊन मार्क करायचे। हा झाला बॅक पार्ट। आता पाठीमागचा गळा स्टिचिंगच्या वेळेस आपण कट करू। आता फक्त मी मार्क करते। तर उंचीमध्ये 1/2 इंच प्लस करायचं आणि बॉटमला मी 3 इंच गळा रुंदी घेऊन अशा पद्धतीने हा चौकोन तयार करून घेतला। जो काही आकार असेल तुम्ही इथे टाकू शकता। बॅक पार्ट कट करून घेते। आता बॅक पार्ट बघा, बॅक पार्ट जिथे कट केला त्याच्या मुंड्याच्या बाजूला मुंडा ठेवायचा आणि फ्रंट पार्ट मी तिथेच ठेवून घेतला। आता ह्याच्या उंचीमधून आपल्याला फक्त योकपट्टी तयार जी काही असेल, आता हे ब्लाऊजवरती मी मेजरमेंट घेतलं होतं, त्यामुळे ब्लाऊजवरती योकपट्टी 2 इंच तयार आहे, तर ती तेवढीच मी फक्त वजा केली आणि फोल्ड करून घेतली आणि बाकीचा पार्ट आहे तसा ड्राफ्ट करून घेतला। पुढच्या मुंड्याला मी इथे आकार देते आहे। आपण 1.25 इंच पाठीमागचा टाकला आहे, त्याच्या आतमध्ये 1/2 इंचावरती मुंढा टाकायचा आणि तो व्यवस्थित आकार द्यायचा। हुकाय पट्टीच्या बाजूने 3.5 इंचावर मार्क करून तिथे योकपट्टीचा आकार दिला। पुढचा गळा जो काही असेल त्यामध्ये 1/2 इंच जास्त घ्यायचं शिलाई मार्जिन आणि त्यानंतर आपल्याला बॉटमला 2.5 इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन घेऊन चौकोन तयार करून गळ्याला आकार द्यायचा। आता बघा, मी इथे टक्सचं मार्किंग करते। तर टक्स जे आहे ते जो मधला आपला टक्स आहे तो 3.5 इंचावरती मी सरळ साधारणतः 2 इंच वर घेतला आहे। हुकाय पट्टीचा जी काही पट्टी शिल्लक राहिली त्याचा अर्ध करून तिकडे एक मी मार्क केला फक्त। त्यानंतर फिटिंगच्या बाजूला 2 इंच वरती घेतलं मी योकपट्टीच्या बाजूने आणि तिकडे मार्क करते। क्रॉस मार्क करायचं आणि मुंड्याच्या बाजूचा एक टक्स। तर आता मुंड्याच्या बाजूचा टक्स साधारणतः मी 3 इंच घेते। आता सेंटर टक्सपासून हुकाय पट्टीचा आणि फिटिंगच्या बाजूचा टक्स याच्यामध्ये दोन्ही बाजूला 2-2 इंचाचं मार्किंग ठेवायचं आणि मुंड्याच्या बाजूचा टक्स आपला कंपल्सरी 3 इंच प्रत्येक साईडसाठी आपण घ्यायचा। आता हा टक्सची रुंदी 1.5 इंच म्हणजे टोटल 1/2 इंच येणार आहे मुंड्याच्या बाजूची। फिटिंगच्या बाजूची पण सेम टोटल 1/2 इंच 1.5 इंच आणि मेन सेंटरचा टक्स हा आपला 1-1 इंच असणार आहे। तर आता मी तुम्हाला इथे दाखवते की जेव्हा फोरटक्स हेवी बस्ट ब्लाऊज असतो तेव्हा आपल्याला फ्रंट साईडमध्ये 1 इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं। तर मी इथे उंचीमध्ये 1 इंच वाढवून मार्क केलं आहे आणि त्यानंतर टक्स मी ड्राफ्ट करते। तर टक्सची रुंदी दोन्ही बाजूला 1-1 इंच घेऊन मी हा टक्स तयार करून घेतला आणि आता याची साईडचे भाग फक्त कमी करायचे। मधला भाग जो आहे टक्सच्या इथला तो जसा आहे तसाच ठेवायचा। आता फिटिंगच्या बाजूला आता जे 1 इंच आपला टक्स जाणार आहे तो फिटिंगच्या बाजूला 1 इंच वाढवायचा
आणि मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच जाणार आहे, तो पण आपल्याला मुंड्याच्या बाजूला बाहेर वाढवायचा आहे. त्यानंतर हुक आयपट्टीच्या बाहेर 1 इंच वाढवायचा, कारण 2 इंच टोटल आपला टक्स जाणार आहे. एकाच बाजूला न घेता दोन्ही बाजूला अर्धा अर्ध घ्यायचं, जेणेकरून ब्लाऊज छान बसतो फिटिंगला. तर 1 इंच वाढवल्यानंतर त्याच्या बाहेर मी शिलाई मार्जिन हुक आयपट्टीसाठी वाढवलं आहे ½ इंच. अशा प्रकारे टक्सपासून परत ते क्रॉस लाईन आपल्याला टाकून घ्यायची. सो हे झालं आपलं फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग. आता हे मी कट करून घेते. आता उरलेल्या पॅचमध्ये आपण स्लीव्सचा भाग जो आहे तो कट करूयात. तर डबल फोल्ड ऑलरेडी फॅब्रिक होतं, ते मी 4 फोल्ड करून घेतलं. रुंदी छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच, 9.5 इंच रुंदी घेतली. जी काही उंची असेल त्या उंचीमध्ये 1 इंच प्लस करायचं. आणि मुंडा खोली मी 3 इंच घेतलेली आहे. 1.5 इंच आतमध्ये शिलाई मार्जिन घेतलं रुंदीला आणि तिथून वरती शोल्डरला क्रॉस लाईन आखली. आणि त्यानंतर त्या क्रॉस लाईनचा सेंटर काढला आणि त्याच्या दोन्ही बाजूला 3-3 रेषा इतकं अंतर दिलं, म्हणजे टोटल ½ इंच. आणि मग पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला. त्यानंतर दंडघेराचं मार्किंग करायचं अर्ध आणि पुढे शिलाई मार्जिन. बाही कटिंग झाली आहे, बाही कट करून घेऊयात. पुढचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार. आता उरलेल्या फॅब्रिकमध्ये योकपट्टी काढायची. तर योकपट्टी काढताना पाठीमागचा जो भाग आहे तो ठेवायचा, जिथे 2 इंच आपण वजा केलं होतं. तर 2 इंच आणि प्लस 1 इंच शिलाई मार्जिन अशी योकपट्टी तयार करायची. योकपट्टीला प्रॉपर आकार द्यायचा. तर मी बघा खाली 1 इंचाचं मार्जिन सोडलं आहे आणि त्याच्यावरती बॅकपार्ट ठेवून 2 इंचावर वरती मार्क केलं. ही सरळ काढलेली आहे योकपट्टी. आणि 3.5 इंचावर जसं आपण वरच्या भागाला मार्किंग केलं, म्हणजे योकपट्टीचा आकार दिला, तसाच आपण योकपट्टीला इथे सुद्धा आकार दिला. तर ही योकपट्टीसुद्धा मी आता कट करून घेतली. सो हे झालेलं आहे आपलं 4 टक्स 40 मापाच्या छातीचं कटिंग. आता आपण फॅब्रिक कटिंग करून घेऊयात. तर बघा इकडे ना काठ एकच साईडला होते, सो मी डबल फोल्ड करून तिकडे स्लीव्स ठेवलेले आहेत. बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि योकपट्टी. सो अशा प्रकारे ठेवून हे व्यवस्थित कट करून घेते. आणि ह्याचा बॅक पार्टला एक पॅटर्न होता, जो पॅटर्न मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. आणि आता स्टिचिंगचा व्हिडिओ मी नेक्स्ट डेला तुमच्याशी लवकरच शेअर करेल. तर स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. ब्लाऊज खूप छान झालेला आहे. आणि आजचं कटिंग आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर छान छान असे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ ऑनलाईन येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलरली मिळत जाईल. सो इथे कटिंगसुद्धा माझं पूर्ण झालेलं आहे. चला तर मग भेटूया याच्या स्टिचिंगच्या व्हिडिओसोबत.